देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यामध्ये पुणे जो विमानतळ आहे त्याच्या या नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं होतं. तरी सुद्धा त्यामधून उड्डाणं व्हायला आणि प्रवाशांसाठी त्याची ही सुविधा उपलब्ध करून द्यायला हा जुलै महिना उजाडलेला आहे. आणि एवढ्या प्रतीक्षेनंतर 14 तारखेपासून म्हणजे 14 जुलैपासून येत्या रविवारपासून या नवीन टर्मिनलमधून विमानांचं उड्डाण सुरू होईल. पुणे विमानतळाची जी क्षमता वाढवण्याची अनेक वर्षांपासूनची योजना होती तिला एक मूर्त स्वरूप या निमित्ताने मिळालंय असं म्हणावं लागेल. अतिशय अत्याधुनिक अशा सुविधा इथे आहेत. याला कारण असं की जुना जो विमानतळ आहे त्या ठिकाणी बॅग टाकल्यानंतर स्कॅनिंगसाठी लागणारा वेळ, नंतर प्रवाशांना आत येण्यासाठी लागणारा वेळ, हे सगळं आता ऑटोमेटेड केलेलं असल्यामुळे एकदा तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला अनेक अशा सुविधा मिळतील की ज्यामध्ये तुमचा वेळ प्रचंड वाचणार आहे. बॅग स्कॅनिंगची जी इथली क्षमता आहे ती जवळपास दर ताशी 1200 पेक्षा अधिक बॅग 360 डिग्रीमधून स्कॅन होण्याची सुविधा इथे देण्यात आलेली आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारे प्रवाशाची इथे आल्यानंतर ज्याला कोणी त्या व्यक्तीकडून किंवा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून तपासणी होण्याची गरज नसणार आहे. कारण आयडेंटिटी कार्ड वगैरे दाखवण्याची गरज नाही. डिजी यात्रा हे ॲप तुम्ही जर डाउनलोड केलं असेल तर डायरेक्ट फेस रिडिंगनी तुम्हाला आत सोडण्यात येईल. बराचसा वेळ इथे वाचणार आहे. अतिशय प्रशस्त अशी ही सुविधा आहे आणि अत्याधुनिक सोयी इथे देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय विमानांच्या उड्डाणांची संख्या जर भविष्यात वाढवायची असेल तर त्यासाठी रनवेची क्षमता वाढवावी अशी मागणी वारंवार होतीये. वाईड रेंज एअरक्राफ्ट म्हणजे रुंद अशी जी विमानं आहेत ती उड्डाण त्यांचं जे व्हावं यासाठी अजून जवळपास 3000 फुटांची क्षमता वाढवण्याची गरज आहे. तथापि त्याला मान्यता मिळालेली नाहीये. हे जे नवीन टर्मिनल जिथे आपण उभे आहोत आता, इथल्या सगळ्या सुविधा प्रवाशांना या 14 जुलैपासून घेता येतील. महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याचे खासदार, नवनिर्वाचित खासदार जे पहिल्यांदाच खासदार झाले ते हवाई वाहतूक राज्यमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांना ही संधी मिळणार आहे की इथे रविवारी 4 वाजता पहिलं विमान दिल्लीला उडणार आहे आणि त्या पहिल्या विमानातला जो प्रवासी असेल त्याला बोर्डिंग पास देण्यासाठी खुद्द मंत्री महोदय इथे उपस्थित असणार आहेत. एकंदरच या सगळ्या क्षमतांचा, इथल्या सुविधांचा जर विचार केला तर येणाऱ्या प्रवाशांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं, ज्याला विमानतळ म्हणता येईल, त्या स्वरूपाच्या सुविधा, स्वच्छता आणि कमीत कमी वेळ जाऊन अगदी सहजगत्या तिथे विमानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठीच्या सगळ्या सोयी सुविधा इथे करण्यात आलेल्या आहेत. एका वेळी 15 ते 20 विमानांची वर्दळ इथे या विमानतळावर चालू असते. अर्थातच हे विमानतळ जे आहे ते सैन्य विमानतळ असल्यामुळे काही ज्या मर्यादा आहेत त्या आहेत. तथापि दररोज सुमारे आपल्याला म्हणता येईल की 185 ते 195 विमानांचं उड्डाण इथून होऊ शकतं, एवढी या विमानतळाची क्षमता आहे आणि ही क्षमता भविष्यात वाढावी यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. एकंदरच इथला एरोमॉल असेल किंवा आणखी सगळ्या सोयी सुविधा असतील या प्रवाशांना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रवाशांचा कमीत कमी वेळ विमानतळावर जाऊन कमीत कमी श्रमामध्ये ते आपल्या विमानापर्यंत पोहोचावेत यासाठीच्या सगळ्या सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत. कॅमेरामन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.